नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ, जीवा व कंस यामधील दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत। या अगोदर आपण 1 ते 10 उदाहरणे सोडून घेतलेली आहे। आज आपण उर्वरित 11 पासून तर 20 पर्यंतची उदाहरणे सोडून घेणार आहोत। त्यातील 11वे उदाहरण याप्रमाणे आपल्या स्क्रीनवर दिसते। आकृतीमध्ये माप कंस BD बरोबर 100 अंशाचा दिलेला आहे आणि जीवा AC आणि जीवा BD हा एकरूप आहेत। ह्या दोन जीवा या ठिकाणी एकरूप आहेत। तर कोन DOCचं माप आपल्याला काढायचं आहे। कोन DOC म्हणजे या ठिकाणी हा इथला जो कोन आहे या कोनाचं माप आपल्याला शोधायचं आहे। या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते की हा विरुद्ध कोन तयार झालेला आहे म्हणून ते पटकन या ठिकाणी 100 उत्तर लिहितात, पण ते चुकीचं आहे। कशा प्रकारे ते आपण बघूया। या ठिकाणी हा जो BD कंस आहे त्याचं माप आहे या ठिकाणी 100 अंश आणि या जीवा BD व जीवा CD एकरूप असल्यामुळे हा जो कंस आहे या कंसाचं सुद्धा माप असणार या ठिकाणी 100 अंश। म्हणजे हे दोन्ही 100 अंशाचे कंस झाले आणि हा जो BA कंस आहे त्या कंसाचं माप असणार आहे 65 अंश, कारण त्याच्या केंद्रीय कोनाचं माप आहे 65 अंश। म्हणजे या ठिकाणी बघा हा जो उर्वरित भाग आहे या उर्वरित भागाचं किती माप आलेलं आहे तर 100 अधिक परत 100 अधिक या ठिकाणी 65, या सगळ्यांची बेरीज केली तर 265 आलं आहे। आता पूर्ण वर्तुळाचं माप आपल्याला माहिती आहे 360, 360 वजा हे 265 आपण या ठिकाणी वजा करूया। 10 तून 5 गेले तर 5, या ठिकाणी वजाबाकी केली तर वजाबाकी आली 9 आणि या ठिकाणी 0 म्हणजे याचं 95 हे उत्तर आपल्याकडे आलेलं आहे। म्हणजे हा जो उर्वरित कंस आहे या ठिकाणी C पासून तर D पर्यंतचा जो कंस आहे त्याचं माप आलं या ठिकाणी 95 अंश। म्हणून मग त्याच्याशी संबंधित जो केंद्रीय कोन असणार आहे त्या केंद्रीय कोनाचं माप सुद्धा असणार आहे 95 अंश। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणचं उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय आपल्या पुढे असणार आहे। उदाहरण क्रमांक 12 आपल्या स्क्रीनवर दिसते। 10 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात 10 सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल। त्यासाठी आपण एक वर्तुळ काढूया, म्हणजे अजून एक आपल्या लक्षामध्ये येईल की कशा पद्धतीने ते जीवा आहे आणि मग आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधून काढता येईल। तर या वर्तुळामध्ये अशा पद्धतीचं वर्तुळ या ठिकाणी आपल्याला कच्च्या कामामध्ये काढून घेता येईल आणि या वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे 10 सेमी, म्हणजे इथून ते इथपर्यंतचं अंतर जे आहे याला जीवा AB असं म्हणूया केंद्राला। तर हे 10 सेमी तुम्हाला दिलेलं आहे आणि 10 सेमी लांबीची जीवा आहे, म्हणजे या ठिकाणी ABची लांबी सुद्धा 10 सेमी आहे असं दिलेलं आहे आपल्याला उदाहरणामध्ये। तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे, म्हणजे हा वर्तुळ केंद्र आहे आणि या वर्तुळ केंद्रापासून ही जीवा किती अंतरावर आहे ते आपल्याला शोधायचं आहे। आता या उदाहरणामध्ये वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजेच या केंद्रापासून टाकलेल्या लंबाची लांबी आपल्याला शोधायची आहे। लंबामुळे जीवा दुभागली जाते, म्हणजे इथं जर आपण M असं नाव दिलं या ठिकाणी तर AM ची लांबी होणार आहे 5, कारण लंब टाकल्यामुळे जीवा दुभागली जाते। त्याच्यानंतर OA ची लांबी म्हणजेच त्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 10 सेमी आहे आणि आपल्याला अंतर सांगितलं आहे त्यांनी काढायला OM अंतर बरोबर किती, हे OM अंतर आपल्याला शोधायचं आहे। या दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय तो बरोबर येतो। हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे। काटकोन त्रिकोण म्हणजे या ठिकाणी हा 10चा वर्ग, म्हणजे बघा कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग म्हणजे AM चा वर्ग। AM ची किंमत आपल्याकडे 5 आहे म्हणजे 5चा वर्ग वजा अधिक या ठिकाणी OM वर्गाची किंमत पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण लिहिलंय कर्ण वर्ग अधिक एक बाजू वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग। 10चा वर्ग 100 होतो आपल्याला माहिती आहे। त्याच्यातून आता या ठिकाणी हा 5चा वर्ग 25 होईल आणि त्याचं पक्षांतरही करून घेऊ आता आपण। या ठिकाणी 25 आली, म्हणजेच या ठिकाणी OMचा वर्ग म्हणजेच OMचा वर्ग बरोबर 75, म्हणजेच OM बरोबर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल OM बरोबर वर्गमुळामध्ये 75। पण आता वर्गमुळामध्ये 75 हा पर्याय आपल्या पुढे काही दिलेला नाही। मग आता या पर्यायामध्ये आपल्याला योग्य तो पर्याय जो आहे तो दिलेला नाही, म्हणजे आपल्याला जे अशा पद्धतीने डायरेक्ट उत्तर आहे ते दिलेलं नाही। तर या 75ला आपण या स्वरूपात कोणत्या तरी स्वरूपात मांडू शकतो का ते बघा। तर या 75चं मी या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणी करू शकतो 25 गुणिले या ठिकाणी 3। याला आता सोपं रूप दिल्यानंतर आपल्याला मिळणार आहे की या 25चं वर्गमूळ निघू शकते, म्हणजेच OM बरोबर 5 आणि हा वर्गमुळात 3 जसा आहे तसाच आपल्याला लिहावा लागणार आहे। म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी हे आतमध्ये वर्गमुळात 5 जे लिहिले होते ते चुकीने होते, या ठिकाणी वर्गमुळात 3 आहे। तर आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। उदाहरण क्रमांक 13 आपल्या पुढे या ठिकाणी आहे की
ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये ए बी हा व्यास आहे आणि कंस ए सी हा जो कंस आहे ए सी, त्याच्यानंतर कंस सी डी आणि कंस बी डी हे तिन्ही कंस एकरूप आहेत. ए बी व्यास आहे. ए बी व्यास असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी या वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत. म्हणजेच हा जो खालचा भाग आहे, हा खालच्या भागाची जी काही माप असणार आहे तर त्या अर्धवर्तुळाचं माप म्हणूया त्याला आपण. अर्धवर्तुळ तयार झालेलं आहे, तर अर्धवर्तुळाचं माप या ठिकाणी असते 180 अंश. आता या 180 अंशाचे परत 3 समान भाग झालेले आहेत. प्रत्येकाचे 3 समान भाग झालेले आहेत. म्हणजेच आता प्रत्येक कंसाची जी लांबी आहे ती प्रत्येक कंसाची लांबी या ठिकाणी येणार आहे 60 अंश. मग प्रत्येक कंसाची जर लांबी 60 अंश आली तर त्या ठिकाणी या कंस ए सीची या ठिकाणी माप 60 अंश आहे, याचं माप या ठिकाणी 60 अंश आहे आणि याचं सुद्धा माप या ठिकाणी 60 अंश आहे. मग आता हा जो या कोन आहे सी ओ डी अशा पद्धतीने आपण जर जोडला या ठिकाणी तर तुम्हाला दिसून येईल की कंस सी डीच्या अंत्यबिंदूंनी केंद्राशी केलेला हा कोन आहे, म्हणजेच केंद्रीय कोन आहे. मग याच्याशी संबंधित कंस आहे 60 अंशाचा, म्हणून मग कोन सी ओ डीचं मापसुद्धा होणार आहे 60 अंश. मग 60 अंश म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपण म्हणू शकतो पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला असं सांगितलं आहे की 25 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात 48 सेमी लांबी व 14 सेमी लांबीच्या 2 जीवा वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध अंगास आहेत, विरुद्ध बाजूस आहेत. तर त्या जीवांमधील अंतर किती? आता या ठिकाणी आपण आकृती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही एक 48 सेमी लांबीची जीवा पण लंब टाकल्यामुळे तिचे 2 समान भाग झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी हे अंतर जे आहे ते 7 होणार आहे. कारण 7, 24, 25 हे पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. आणि दुसरी जी जीवा आहे ती 14 सेमी लांबीची आहे. त्या 14 सेमी लांबीची जीवा असल्यामुळे या ठिकाणी लंब जर टाकला या जीवेवर तर 7 आणि 7 सेंटीमीटर असे तिचे 2 भाग होतील. या ठिकाणी हे जोडल्यानंतर ही त्रिज्या तर आपल्याला माहिती आहे 25 आहेच. म्हणजेच पुन्हा या ठिकाणी 7, 24, 25 अशा पद्धतीचं एक त्रिकूट आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे अंतर आहे उर्वरित अंतर ते भेटणार आहे आपल्याला 24. मग या दोघांची बेरीज करूया. 7 अधिक 24, 7 अधिक 24 बरोबर 31 सेंटीमीटर. म्हणून मग आता या ठिकाणी या 2 जीवांमधील अंतर म्हणजे हे जे अंतर आहे इथून इथपर्यंतचं अंतर, ते अंतर येणार आहे 31 सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. थोडं शॉर्टकटमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा प्रकारे पुन्हा बघा. एक जीवा 48 सेमी लांबीची असल्यामुळे तिचे 2 समान भाग झाले, म्हणजे 24 सेंटीमीटर झालेत. आता याला जोडल्यानंतर ही तर वर्तुळाची त्रिज्या आहे ती 25 दिलेली आहे. म्हणजे हे अंतर आपल्याला किती मिळणार आहे तर 7. आपल्याकडे पायथागोरसचं त्रिकूट, काही त्रिकूट आपण पाठच करून ठेवली पाहिजे. या ठिकाणी 7, 24, 25, त्याच्यानंतर 3, 4, 5, त्याच्यानंतर 6, 8, 10, 5, 12, 13. साधारणतः या त्रिकोटावर आधारित जास्तीत जास्त उदाहरणं आपल्याला विचारलेली असतात, म्हणून ही त्रिकूट आपली पाठ असली पाहिजे. मग आता या ठिकाणी हे अंतर आपल्याला मिळालं 7. आता दुसरी जी जीवा आहे ती 14 सेंटीमीटर लांबीची आहे, म्हणजे तिचा निम्मा भाग होणार आहे 7. हा निम्मा भाग होणार आहे सुद्धा 7. आणि हे त्रिज्या जोडली तर या ठिकाणी पुन्हा काटकोन त्रिकोण मिळाला 7, 24, 25. म्हणजे हे जे उर्वरित अंतर आहे ते उर्वरित अंतर असणार आहे 24. म्हणून मग आता 7 आणि 24 हे झालं त्या 2 जीवांमधलं अंतर. त्या दोघांची बेरीज केली तर ते येथे 31 सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपण लिहू शकतो पर्याय क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 15 यापुढे तुम्हाला दिलेला आहे. 24 सेमी लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेमी अंतरावर असेल तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती? म्हणजे या ठिकाणी जर आता आपण वर्तुळ काढलं, कच्च्या कामामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हाताने सुद्धा वर्तुळ काढता येईल, समजण्यासाठी आपण काढू शकतो अशा पद्धतीने. हे वर्तुळ काढलं, हा केंद्रबिंदू आहे आणि त्या ठिकाणी एक 24 सेंटीमीटर लांबीची जीव आहे आणि वर्तुळ केंद्रापासून तिचं अंतर 5 आहे. म्हणजे या ठिकाणी जे लंबांतर आहे ते 5 दिलेलं आहे आणि जीवेची लांबी या ठिकाणी आहे, टोटल लांबी आहे 24. म्हणजे हा जो छोटा भाग आहे हा 12 सेंटीमीटर होईल, हा सुद्धा या ठिकाणी 12 सेंटीमीटर होईल. नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस लंब टाकला असेल, लंब टाकला की त्या ठिकाणी लंबामुळे जीवा दुभागते आणि या दुभागलेल्या भागाचाच आपल्याला वापर करायचा आहे. जीवा दुभागते हे लक्षात ठेवायचं आहे. मग 24 सेंटीमीटरचे 2 समान भाग झाले. तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती? पहिल्यांदा आपण त्या वर्तुळाची त्रिज्या काढूया. तर ही झाली या ठिकाणची OA त्रिज्या. मी तुम्हाला आता सांगितलं आहे की पायथागोरसची काही महत्त्वाची त्रिकुटे आहेत. पुन्हा थोडक्यात सांगतो. या ठिकाणी 3, 4, 5, 6, 8, 10, त्याच्यानंतर 5, 12, 13,
त्याच्यानंतर 7, 24, 25 ही अशा प्रकारची वारंवार वापरात येणारी पायथागोरसची त्रिकुटी आहेत. तर आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की ही 5 असेल, ही 12 असेल, तर या ठिकाणी 5, 12, 13 या त्रिकुटानुसार या ठिकाणी या वर्तुळाची त्रिज्या होणार आहे 13 सेंटीमीटर. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या बरोबर 13 सेंटीमीटर इथपर्यंत आपण आलो आहोत. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की सगळ्यात मोठी जीवा म्हणजे काय, तर त्या वर्तुळाचा व्यास. व्यासाचीच आपल्याला दुसरी व्याख्या करता येते की सर्वात मोठी जीवा म्हणजेच याचा अर्थ त्या वर्तुळाचा व्यास, किंवा या व्यासालाच आपण म्हणतो त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. मग व्यास आणि त्रिज्यामधला काय संबंध आहे, तर व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट असतो. 2 गुणिले त्रिज्या. मग 2 गुणिले त्रिज्या केली तर त्रिज्येची किंमत आपण शोधली आहे. त्रिज्येची किंमत आपण काढलेली आहे 13. मग 2 गुणिले 13 करायचा या ठिकाणी. 2 गुणिले 13 म्हणजेच या ठिकाणी 26. सगळ्यात मोठ्या जीवेची जी लांबी आहे ती लांबी आली 26 सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. उदाहरण क्रमांक 16 आपल्या पुढे दिलेला आहे. पी केंद्र असलेल्या वर्तुळात एम हा जीवा ए बीचा मध्यबिंदू आहे. जर पी एम बरोबर 3 आणि त्रिज्या 5 असेल तर ए बीची किंमत काढा. यासाठी आपल्याला एक कच्ची आकृती आपण या ठिकाणी काढून घेऊया हातोहात, आणि मग तुमच्या लक्षामध्ये येईल की कच्ची आकृती काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही मापं भरली तर कशा पद्धतीने दिसेल. पी हे केंद्र आहे आणि यम हा जीवा ए बीचा मध्यबिंदू आहे. यम हा मध्यबिंदू आहे, लक्षात घ्या. मध्यबिंदू म्हणजे या ठिकाणी मी समानतेची खूण केली, ही जी झाली जीवा ए बी. आता यम हा मध्यबिंदू आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे की मध्यबिंदू आणि त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू जर जोडला आपण, मध्यबिंदू आणि त्या वर्तुळाचा केंद्र एकमेकांना जोडला तर त्या ठिकाणी लंब असतो. म्हणजे हा जो रेषाखंड आहे, केंद्रबिंदू म्हणजे मध्यबिंदू, जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो तो रेषाखंड त्या जीवेला लंब असतो. हा एक महत्त्वाचा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काटकोन होईल, बरोबर आहे. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा या ठिकाणी काटकोन होईल, म्हणजे लंब आहे तो. आता तुम्हाला माहिती दिली आहे त्यांनी की पी एमची लांबी आहे 3, पी एमची लांबी आहे 3 आणि त्रिज्या आहे 5. ए आणि पी जोडला तर या ठिकाणी होणार आहे ते 5. मग आता या ठिकाणी बघा, हा काटकोन त्रिकोण तयार झाला आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला 2 बाजू माहीत झालेल्या आहेत. तर या बाजूमध्ये आता पायथागोरसचं त्रिकोट जर तुमच्या लक्षामध्ये आलं, पायथागोरसचं त्रिकोट मी तुम्हाला आता सांगितलं आहे 3, 4, 5 असे 4-5 प्रकारची जी त्रिकूट आहेत त्याच्यापैकी हे महत्त्वाचं त्रिकूट आहे. तर याच्यामध्ये ह्या 2 बाजू आपल्याला माहीत झाल्या आहेत 3 आणि 5. म्हणजे याचा अर्थ उर्वरित बाजू जी आहे म्हणजे एमची लांबी किती असली पाहिजे या ठिकाणी, तर या ठिकाणी असली पाहिजे 4. मग एमची लांबी 4 म्हटल्यावर या ठिकाणी एम बीची लांबी सुद्धा किती असणार आहे, 4च असणार आहे. कारण मध्यबिंदू म्हटलं आहे त्यांनी एम हा मध्यबिंदू आहे. म्हणजे 4 अधिक 4 ही झाली त्या ठिकाणी त्या जीवेची लांबी. 4 अधिक 4 बरोबर 8. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. उदाहरण क्रमांक 17 आपल्या समोर दिलेलं आहे. त्यांनी आकृती सुद्धा दिलेली आहे. या आकृतीमध्ये ओ एची लांबी 15 दिलेली आहे. इथून इथपर्यंतची लांबी आहे 15. यम हा जीवा ए बीचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आणि केंद्रबिंदूला जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो, हे आताच आपण बघितलेलं आहे. म्हणजे हा लंब दिलेला असतो. क्यू एम बरोबर 6 दिलेला आहे. क्यू एमचं अंतर, क्यू आणि यमचं अंतर बघा या ठिकाणी. क्यू एम अंतर तुम्हाला दिलं आहे 6. म्हणजे या एम पासून इकडे खालचा जो अंतर आहे ते दिलं आहे 6. तर ए बीची लांबी काढायची आहे. आता ए बीची लांबी आपल्याला काढण्यासाठी हा आपण जर काटकोन त्रिकोण विचारामध्ये घेतला, हा ओ एम ए हा काटकोन त्रिकोण विचारामध्ये घेतला, तर फक्त याच्यामध्ये एकच लांबी तुम्हाला दिलेली आहे 15. ओ एमची लांबी नाही दिलेली, पण आपल्याला ओ एमची लांबी काढता येईल. कारण ओ क्यू आणि ओ ए ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. मग एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या ह्या एकरूप असतात. आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 15, म्हणजे याचा अर्थ ओ एची लांबी 15 आहे. म्हणून ओ क्यूची लांबी सुद्धा किती असणार आहे, 15. त्याच्यापैकी हा क्यू एमचा भाग आपल्याला दिलेला आहे 6. म्हणजे आपल्याला उर्वरित लांबी काढता येईल ना मग आता. कारण ओ क्यू म्हणजे काय, तर दोघांची लांबी आहे ना त्या ठिकाणी. ओ एम अधिक क्यू एम अशी लांबी आहे. ओ क्यूची लांबी आपल्याकडे माहिती आहे आपल्याला 15 आहे आणि ओ एमची लांबी मला काढायची आहे. आणि क्यू एमची लांबी त्यांनी दिली आपल्याला 6. इथं म्हटलेलं आहे 6. ह्या किमती टाकल्या. आता या ठिकाणी ओ एमची किंमत मला सहजासहजी शोधून काढता येईल. म्हणून ओ एम बरोबर या दोघांची वजाबाकी 15 वजा 6. 15 वजा 6 म्हणजेच 9. मग या ठिकाणी मला ही लांबी मिळाली 9. आता या ठिकाणी तुम्हाला मी पायथागोरसचं त्रिकूट सांगितलं होतं 3, 4, 5. बरोबर आहे. 3, 4, 5 हे महत्त्वाचं त्रिकूट आहे. जर याला 2 ने गुणलं तर प्रत्येक संख्येला 2 ने गुणल्यानंतर एक नवीन त्रिकूट आपल्या पुढे तयार झालेलं दिसेल. 2 ने गुणलं तर या ठिकाणी होणार 6,
8 आणि 10 हे पायथागोरसचं त्रिकूट तयार होईल. जर आपण या ठिकाणी ह्याला आपण मूळ म्हणूया, या ठिकाणी मूळ त्रिकूट म्हणूया थोडक्यात त्याला. याला जर 3 ने गुणलं प्रत्येक संख्येला तर आपल्याला अजून एक त्रिकूट मिळेल. म्हणजे या ठिकाणी 3 ने गुणलं तर 9, 3 त्रिक 9 होतात. या 4ला 3 ने गुणलं तर या ठिकाणी 12 होतात आणि याला 3 ने गुणलं तर या ठिकाणी 15 होतात. म्हणजे हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट असते, हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट असते. 4 ने गुणलं तर 12, 16 आणि 20 हे सुद्धा एक पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे आपण 2 ने गुणा, 3 ने गुणा, 4 ने गुणा जी नवीन त्रिकूटं मिळतात ती सुद्धा पायथागोरसची त्रिकुटेच असतात. म्हणून हे लक्षामध्ये घ्यायचं की हे आपलं ओरिजिनल आहे किंवा मूळ म्हणू आपण त्याला, मूळ त्रिकूट आहे. मग असा एक अंदाज आपण या ठिकाणी घ्यायचा की 9 आणि 15 हे 3च्या पटीमध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी पाढ्यामध्ये आहे. मग या ठिकाणी आपण अशा पद्धतीने काही युक्ती वापरून आकडेमोड न करता या ठिकाणी पायथागोरसचं त्रिकूट शोधून काढू शकतो. कोणतं त्रिकूट तयार होईल या ठिकाणी बघा, तर 9 आहे आणि 15 आहे. 9 आणि 15 असलेलं हे त्रिकूट आहे. म्हणजे आता उर्वरित बाजू किती असली पाहिजे, तर उर्वरित बाजू असली पाहिजे 12. मग एमची लांबी जर 12 असेल तर बीएमची लांबी सुद्धा या ठिकाणी 12 असते. म्हणजे या ठिकाणी जीवा ए बीची जी लांबी आहे ती होणार आहे 12 अधिक 12, 12 अधिक 12 बरोबर 24. म्हणून पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण काही युक्त्या लढवून, काही युक्ती आणि काही क्लुप्ती वापरून या ठिकाणी ही उदाहरणं सोडवायची असतात. कारण कमीत कमी वेळेत उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या काही युक्त्या लक्षात ठेवाव्या लागतील. उदाहरण क्रमांक 18 आपल्या पुढे दिलेला आहे. 8 सेमी त्रिज्येच्या वर्तुळामध्ये, या ठिकाणी मी लगेच लिहितो 8 सेमी त्रिज्या, म्हणजे ही सुद्धा म्हणजे पी क्यू त्रिज्या आहे, पी आर सुद्धा त्रिज्या आहे. वर्तुळ केंद्र पी आहे, पी हे वर्तुळ केंद्र आहे, इथं दाखवलंच आपल्याला पी हे वर्तुळ केंद्र. आणि माप कंस क्यू आर, म्हणजे हा जो कंस क्यू आर आहे या क्यू आरचं माप तुम्हाला दिलेलं आहे 90 अंश. क्यू आरचं माप दिलं आहे 90 अंश. तर रेख क्यू आरची लांबी काढा. मग आता या क्यू आरची लांबी आपण शोधून काढूया. हा जो कोन आहे, हा जो कंस आहे क्यू आर, त्याचं माप दिलं आहे त्याचं 90 अंश. म्हणजेच याचा अर्थ हा जो केंद्रीय कोन आहे, कोन क्यू पी आर, याचं सुद्धा या ठिकाणी माप किती असणार आहे, तर 90 अंश असणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हा जो पी क्यू आर त्रिकोण आहे, हा पी क्यू आर त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल. बरोबर आहे. मग या काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे अशा प्रकारचा हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे थोडक्यात. आणि तुम्हाला या ठिकाणी ही लांबी दिली आहे 8, ही लांबी दिलेली आहे 8. म्हणजे बघा त्रिज्या समान असतात की नाही त्यानुसार. आणि मग ही लांबी आपल्याला शोधायची आहे. पायथागोरसचं प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. AC चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 8चा वर्ग. या ठिकाणी 8चा वर्ग झाला 64 अधिक 64 बरोबर, या दोघांची बेरीज केली तर दोघांची बेरीज या ठिकाणी 128. मग AC चा वर्ग बरोबर 128 आला, म्हणून AC बरोबर होणार आहे 128. पण असा पर्याय आपल्याकडे नाही. मग असा पर्याय नाही तर आपल्याला त्याप्रमाणे करून घेता येईल का या दिलेल्या पर्यायापैकी? तर या 128चे मला या ठिकाणी अशा पद्धतीने अवयव पाडता येतील. कशा पद्धतीने बघा, तर 64 गुणिले 2, 64 गुणिले 2 अशा अवयव पाडले तर 64चं वर्गमूळ निघते 8 आणि हे वर्गमुळात 2 जसे आहेत तसेच. म्हणून या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवायचं आहे की दिलेलं उत्तर जर आपल्या उत्तराप्रमाणे नसेल तर त्याचं रूपांतर करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पर्याय क्रमांक 4 हा अचूक दिसतो आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक युक्ती सांगतोय ती लक्षामध्ये घ्या तुम्ही आता, की ज्या वेळेस काटकोन त्रिकोण असेल आणि त्या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी तुम्हाला दिली असेल, काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी समजा 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर असेल, तर या ठिकाणी हा जो कर्ण आहे त्याचा कर्ण, त्या कर्णाची किंमत येते 10 वर्गमुळात 2. हे लक्षात ठेवा नेहमी. समजा आता या ठिकाणी जर तुम्हाला बाजू 5 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर दिले तर या ठिकाणी कर्णाची लांबी येणार आहे 5 वर्गमुळामध्ये 2. म्हणजे आपण एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी काटकोन त्रिकोण तुम्हाला दिसला आणि याची लांबी ए आहे, याची लांबी ए आहे. ए म्हणजे कोणती संख्या असेल ती, ए ही कोणती संख्या असेल, धन वास्तव संख्या असेल मात्र ती. तर या ठिकाणी कोणती किंमत असेल, तर या ठिकाणी या कर्णाची जर तुम्हाला किंमत काढायची असेल तर फक्त काय करायचं, ती संख्या घ्यायची आणि पुढे वर्गमुळात 2 लिहायचे आहेत. म्हणजे एवढी आकडेमोड जी केलेली आहे ती आकडेमोड करण्याची सुद्धा गरज नाही. इथं अगोदर किती होते, 8 होते की नाही, बरोबर आहे की नाही, 8 होते. आणि आता नियमानुसार मी सांगितलं तुम्हाला काय करायचं असते, तर त्या ठिकाणी 8 वर्गमुळात 2. मग 8 वर्गमुळात 2 आपण तोंडी सुद्धा उत्तर काढू शकतो. ही युक्ती आपण लक्षामध्ये जर ठेवली तर आपल्याला या ठिकाणी आकडेमोड न करता पटकन उत्तर काढता येईल. लक्षात ठेवा सगळ्यांनी ही युक्ती, की ज्यावेळेस काटकोन त्रिकोण असेल आणि काटकोन त्रिकोण करणाऱ्यामध्ये तुम्हाला 2 बाजू ज्या आहेत त्या समान लांबीच्या जेव्हा देतील तेव्हा कर्णाची लांबी काढताना फक्त काय करायचं आहे,
तर ती संख्या घ्यायची आणि त्याच्या पुढे वर्गमुळात 2 लिहायची. जेवढी लांबी दिली असेल त्याच्या पुढे फक्त वर्गमुळात 2 लावले की तुम्हाला त्या ठिकाणी कर्णाची लांबी मिळवता येईल. उदाहरण क्रमांक 19 आपल्या पुढे अशा पद्धतीने मांडलेलं आहे. या ठिकाणी यम आणि यन हे अनुक्रमे जीवा पी क्यू व पी आरचे मध्यबिंदू आहेत. यम या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला इथं दाखवलेला आहे आणि यन हा बिंदू आहे या ठिकाणी मध्यबिंदू आहे. म्हणजे हे अंतर आणि हे अंतर समान आहे, हे अंतर आणि हे अंतर समान आहे. मध्यबिंदूचा अर्थ लक्षात घ्या. आणि पुन्हा मध्यबिंदू आणि हा केंद्रबिंदू आहे. तर मध्यबिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. हा गुणधर्म आपल्या लक्षात आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी लंब आहे आणि या ठिकाणी सुद्धा लंब आहे. असं आकृतीचं वाचन आपल्याला या ठिकाणी करता आलं पाहिजे. ज्याला आकृतीचं वाचन करता येईल त्या विद्यार्थ्यांना आकृतीवरील प्रश्न सोडवताना खूप सोपा भाग जाईल तो. आता या ठिकाणी तुम्हाला एम पी एनचं माप, एम पी एनचं माप म्हणजे हा जो कोन आहे इथला कोन, याचं माप तुम्हाला दिलेलं आहे 80 अंश. तर कोन एम ओ एनचं माप काढा. कोन एम ओ एनचं माप आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. असे काही पर्याय तुम्हाला फसवे दिलेले असतात. आता आपल्याला असं वाटतं एम पी एनचं इथं 80 अंशाचा माप दिला आहे म्हणजे या ठिकाणी हा एम ओ एन कोण सुद्धा 80 अंशाचा असेल म्हणून आपण पर्याय क्रमांक 1ला पटकन टिक करतो या ठिकाणी किंवा लगेच तो त्या ठिकाणी निवडतो की पर्याय क्रमांक 1 हा उत्तर किंवा हे उत्तर माझं बरोबर असेल. फसवण्यासाठी तुम्हाला असे काही पर्याय दिलेले असतात मुद्दाम, म्हणून आपण काळजीपूर्वक उदाहरण करायचं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला हे उदाहरण कसं सोडवायचं आहे ते बघूया. तर हा जो कोन आहे दिलेला तुम्हाला, हा कोन, या कोनाचं माप तुम्हाला दिलेलं आहे 80 अंश. मग आता या एम ओ एनचं माप काढण्यासाठी हा एक चौकोन तयार झालेला आहे या ठिकाणचा. त्याचं नाव आपण या ठिकाणी लिहूया, चौकोन पी एम ओ आर. आणि याचा चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज आपल्याला माहिती आहे की ती 360 असते. जसं त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्याचप्रमाणे चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. मग आता या ठिकाणी आपल्याला हा कोन 90 अंशाचा, हा कोन 90 अंशाचा मिळालेला आहे. कशावरून? कारण मध्यबिंदू आहेत आणि मध्यबिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. लंब असतो म्हणजे याचा अर्थ इथलं माप 90 आणि इथलं माप 90 असणार आहे. म्हणजे दोन मापं तर आपल्याकडे आहेच. एम पी एन याचं माप तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी 80 अंश म्हणजे तो आहेच. आणि मग आता आपल्याला हा जो उर्वरित कोन आहे, कोणता कोन आहे तो एम ओ एन म्हणजे या चौघांची बेरीज, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा या सगळ्यांची बेरीज येणार आहे 360 अंश. कारण चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी लागू करायचा आहे. आता या 90 अधिक 90 अधिक 80 यांची बेरीज करून या 360 मधून वजा करूया. 90 आणि 90 180, 180 अधिक 80 अंश म्हणजेच ते झाले 260. म्हणजेच आता या 360 मधून जर आपण या 360 वजा 260 केले तर उत्तर आपल्याला मिळणार आहे. मग कोन एम ओ एन बरोबर 360 वजा 260 म्हणजेच उत्तर आलं या ठिकाणी 100 अंश. म्हणजेच कोन एम ओ एनचं माप आलं 100 अंश. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अशा पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवायचं आहे. शेवटचं उदाहरण या व्हिडिओमधील, वर्तुळाचे व्यास परस्परांना लंब आहेत. हा शब्द महत्त्वाचा आहे. व्यास हा सुद्धा शब्द महत्त्वाचा आहे. तर तयार होणाऱ्या वर्तुळ कंसांची मापे किती? याला एक आकृती काढू म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. आकृती आपल्या समोर काढलेली आहे. व्यास ए बी काढला आहे पहिल्यांदा, त्याच्यानंतर त्याला लंब काढलेला आहे सी डी. आता लंब असल्यामुळे प्रत्येक कोन या ठिकाणचा 90 अंशाचा असणार आहे आणि हाच केंद्रीय कोन आहे. त्यामुळे प्रत्येक कंसाचं माप या ठिकाणी तुम्हाला 90 अंश आहे असं दिसून येईल. म्हणजेच प्रत्येक कंसाचं जे माप आहे ते 90 अंश आहे. म्हणून वर्तुळ कंसाचे माप किती आहेत? तर वर्तुळ कंसाचं माप या ठिकाणी आहे 90 अंश. म्हणून पर्याय क्रमांक 90 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या अंतर्गत काही महत्त्वाची उदाहरणं समजून घेतलेली आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.